आमच्या सर्व नगरसेवकांनी जे महानगरपालिकेच्या महासभेमध्ये ठाम विरोध दर्शवला, याबद्दल मी सर्व आमच्या नगरसेवकांचे अभिनंदन करीन। आणि आम्हाला अभिमान आहे आमच्या नगरसेवकांचे का जी आमची पक्षाची स्पष्ट भूमिका आहे, आज जंतर मंतरवर चाललेला जो आंदोलन आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी पक्षाने जी भूमिका घेतली आहे तीच भूमिका आज आमच्या नगरसेवकांनी सभागृहामध्ये पण मांडली। आणि राहिला प्रश्न हा भारतीय जनता पार्टीवाल्यांचा, ते आम्हाला बोलतात दुटप्पी भूमिका। डोंबिवलीमध्ये डॉक्टर मारहाण प्रकरण झाली, हे लोक गप्प बसले का सत्तेची लाचारी यांना करायची होती। आज तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं, अंबरनाथमध्ये पहिला या लोकांनी सत्ता स्थापन केली, यांची सत्ता गेली, सेनेने तिथे सत्ता स्थापन केली, पुन्हा त्यांच्या मांडी लावून बसले। ते कशासाठी? सत्तेची लाचारी करायची होती ना। आज उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये यांचा भारतीय जनता पार्टीचा आमदार महापौरांच्या विरोधात रोज बोलतो, तरी पण हे सत्तेमध्ये बसलेत, कशाला? सत्तेची लाचारी करायला ना। आज ठाणे महानगरपालिकेमध्ये यांचे आमदार भाजपचे नगरसेवक यांच्या विरुद्ध बोलतात, सेनेच्या विरोधात, तरी पण हे सत्तेमध्ये बसलेत ना। सत्तेची लाचारी कोण करतंय? नगरसेवक फोडायचे, आमदार फोडायचे, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जबरदस्ती फॉर्म मागे घ्यायचे, सत्तेची लाचारी कोण करतंय? आणि विविध पक्षातनं निवडणुकी लढून नंतर सत्तेमध्ये यायचं, तर सत्तेची लाचारी कोण करतंय? यांचं या भारतीय जनता पार्टीवाल्यांचं कसं आहे माहितीये का, मुंह में राम आणि बगल में छुरी असा यांचा विषय आहे। तर यांना काय बोलायचं आता सत्तेच्या बाबतीमध्ये? आणि यांना जर एवढंच लागत असेल ना, तर त्यांनी बाहेर पडावं सत्तेमध्ये। त्या मुळात प्रश्न असा आहे का मनसे सत्तेमध्ये आल्यामुळे यांना पचत नाहीये, यांच्या पचनी पडत नाहीये, आणि यांना जर एवढा अभिमान असेल ना, तर सत्तेतनं बाहेर पडून दाखवावं यांनी।